हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आपली जी विज्ञान सिरीज चालू आहे त्यामध्ये केमिस्ट्रीचं जो आपलं आठवं लेक्चर आहे कार्बनचे जग म्हणजेच वर्ल्ड ऑफ कार्बनबद्दलची आपण अतिरिक्त माहिती या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर एक्झाममध्ये आपल्याला कशाप्रकारे क्वेश्चन विचारले जातील याच्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण कार्बनचा विचार ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला कार्बनचे ॲलोट्रॉप्स, त्याच्याबरोबर त्याची आयसोटोप्स कोणकोणते आहेत, त्यानंतर कार्बन सायकल काय आहे, कार्बनचे कोणकोणते आपल्याला वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात, तर या सगळ्याबद्दल आपण एकंदरीत चर्चा ही करणार आहोत. सो आजचं लेक्चर हे खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत बघा. आणि शेवटपर्यंत यासाठी बघा सांगतो आहे कारण कार्बनबद्दलचे बरेचसे कन्सेप्ट मी याच्यामध्ये कवर करणार आहे. कारण जे काही तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकमध्ये, जसं की कार्बन सायकल हा टॉपिक तुम्हाला जॉग्रफीसाठी आहे, परंतु कार्बनचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा इथं ते एक्सप्लेन करणं गरजेचं ठरतं, म्हणून मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. एकंदरीतच कार्बनच्या पूर्ण एक माहिती तुमच्यासमोर इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो शेवटपर्यंत बघा, याचा फायदा तुम्हाला इतर विषयांशी देखील निगडीत असलेला पाहायला मिळेल. ओके, सो आपण सुरू करूया आजचं लेक्चर. कार्बन हा एक घनरूप अधातू मूलद्रव्य आहे आणि जगातील मुख्य पदार्थ हे कार्बनपासून बनलेले आहेत. त्याचबरोबर कार्बन हा मुक्त किंवा संयुक्त अवस्थेत दोन्ही पद्धतीने आपल्याला सापडतो. आपण बघितलं की कशा प्रकारे मेटल्स किंवा नॉन मेटल्स हे मुक्त किंवा संयुक्त अवस्थेत आढळतात. ज्यावेळेस संयुक्त अवस्थेत असतील त्यावेळेस आपण एक्स्ट्रॅक्ट करतो. तर या दोन्ही पद्धतीने म्हणजे ते एक आपल्याला संयुग अवस्थेत असेल किंवा कंपाऊंड फॉर्ममध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो, त्याचबरोबर तो मुक्त अवस्थेमध्ये देखील आपल्याला असलेला पाहायला मिळेल. ओके, सो कार्बन हा एक अधातू मूलद्रव्य आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं सुरुवातीला. त्याच्यानंतर कार्बन हा संयुक्त अवस्थेत आढळतो म्हणजे कोणकोणत्या फॉर्ममध्ये असेल तर कार्बन डायऑक्साईड, जर तुम्ही वातावरणाचा विचार केला तर कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कार्बोनेट्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला देखील पाहायला मिळेल, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जीवाश्म इंधने, दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर कार्बनी पोषक द्रव्य, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद यांच्यामध्ये आपल्याला कार्बनचं अस्तित्व पाहायला मिळतं. त्याचबरोबर नैसर्गिक धागे, कापूस, लोकर, रेशीम याच्यामध्ये देखील पाहायला मिळतं. हे काही प्रमाणामध्ये मी दिलं, पण याच्या व्यतिरिक्त आपण जर विचार केला तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड ऑफ कार्बन बेस्ड कंपाऊंड्स. म्हणजे याच्यावर आपल्याला लक्षात घ्यायचं की जे कोणते तुमचे वनस्पती असतील किंवा कोणतेही प्राणी असतील, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याला कसे पाहायला मिळतात, किंवा सूक्ष्मजीव असतील यांच्यामध्ये देखील कार्बन कंपाऊंड्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये कार्बनचं अस्तित्व असलेलं पाहायला मिळतं. जर वनस्पतींचा आपण विचार केला तर आपल्याला इथे कळतं की फोटोसिंथेसिस किंवा प्रकाशसंश्लेषण जी प्रक्रिया आहे त्याच्याद्वारे जे वनस्पती आहे ते काय करतात तर कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस प्रक्रिया करून त्याच्यामध्ये त्यांचं अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर दिला जातो, वातावरणामध्ये ऑक्सिजन दिला जातो आणि तोच मानवासाठी उपयुक्त ठरतो. पण अशा पद्धतीने कार्बनचं इनटेक केलं जातं, परंतु ज्यावेळेस रात्र असते त्यावेळेस ही अपोजिट प्रक्रिया देखील इथे वनस्पतीमध्ये पार पाडली जाते. ओके, तर मानवाचं उलट आहे. माणूस काय करतो तर ऑक्सिजन घेतो आणि नंतर मग कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये बाहेर सोडतो. परंतु माणसाची जी शरीर आहे ते शरीर आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे कार्बनने 18%, जवळपास 18% एवढं कार्बन कंटेंट हे शरीरामध्ये असतं आपल्या. ओके, तर हे पण एक महत्त्वाचं आहे. कार्बन कंटेंट किती आहे तर 18%. हे लक्षात ठेवायचं आहे कारण MPSC फॅक्च्युअल क्वेश्चन देखील इथे विचारू शकतो की किती पर्सेंटमध्ये कार्बन मानवाच्या शरीरामध्ये अस्तित्वात असलेलं पाहायला मिळतं. तर इतर देखील लक्षात ठेवा. नायट्रोजनचं प्रमाण किती आहे 3%, हायड्रोजनचं प्रमाण 10%, त्याचबरोबर ऑक्सिजनचं प्रमाण सर्वाधिक 65% असलेलं पाहायला मिळतं आणि इतर आहेत ते उरलेले बाकी सगळे. तर अशा पद्धतीने आपल्याला कार्बनचं अस्तित्व पाहायला मिळतं. पण कार्बन हा आपण जसं इथे विचार केला की मुक्त आणि संयुक्त अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं. तसंच कार्बनची काही अपरूपं आहेत ज्याला आपण ॲलोट्रॉप्स असं म्हणतो. तर ही जी अपरूपं आहेत त्याची ती कशी असतात आणि त्याला अपरूपं का म्हणतात, तर कोणत्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या काही प्रॉपर्टी अशा आहेत की ज्या रासायनिक प्रॉपर्टीज त्याच्या किंवा रासायनिक गुणधर्म हे समान पद्धतीचे असतात, परंतु भौतिक गुणधर्म हे वेगवेगळे असतात. म्हणजे भौतिक गुणधर्म वेगळे परंतु रासायनिक गुणधर्म सारखे, अशा मूलद्रव्यांच्या गुणधर्माला आपण काय म्हणतो तर अपरूपता. अशा पद्धतीने आपल्याला अपरूपता पाहायला मिळते. तर कार्बन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस असेल तर यांची अपरूपे असलेली अशी मूलद्रव्य आहेत हे आपल्याला पाहता येईल. ओके, सो कार्बनबद्दल आपण थोडक्यात पाहिलं की कार्बन हा मुक्त किंवा संयुग अवस्थेमध्ये असतो. तो प्लांट्समध्ये कशा पद्धतीने असेल किंवा ह्युमन बॉडीजमध्ये किंवा इतर ॲनिमल्स किंवा सूक्ष्मजीव यांच्यामध्ये देखील आपल्याला कार्बन बेस्ड कंपाऊंड पाहायला मिळतात. त्यानंतर आपण इथे काही उदाहरणं पाहिली आणि त्याच्यानंतर ॲलोट्रॉप्स म्हणजे अपरूप त्या फॉर्ममध्ये देखील आपल्याला
पाहायला मिळतात. सो अशा पद्धतीने एक आपण इंट्रोडक्शन घेतला की कार्बनबद्दलचं. त्याच्यानंतर पुढे की आयसोटोप्स म्हणजे समस्थानिके यांचा आपण विचार केलेला आहे. आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता की रासायनिक वर्गीकरण टॉपिक किंवा इतर आपण जे व्हिडिओज घेतले तर त्याच्यामध्ये देखील आपण आयसोटोप्सचा विचार केलेला आहे. म्हणजेच काय की याला आपण मराठीमध्ये समस्थानिके म्हणतो. ओके, समस्थानिके. आता ही समस्थानिके नक्की कशी असतात तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की अणुअंक म्हणजे काय. आपण सुरुवातीला पाहिला अणुअंक काय असतो. अणुअंक म्हणजे कोणत्याही अणूमध्ये असलेली प्रोटॉनची संख्या, बरोबर, प्रोटॉनची संख्या जी आपण कशी दाखवतो तर झेड या अक्षराने दाखवतो. त्याच्यानंतर अणुवस्तुमानांक हे दोन आपण कन्सेप्ट पाहिले होते. अणुवस्तुमानांक, अणुवस्तुमानांक म्हणजेच काय की आपण कसा ए या अक्षराने दाखवतो आणि ते म्हणजे प्रोटॉन आणि त्याच्यामध्ये असलेली न्यूट्रॉनची एकत्रित संख्या, याला आपण काय म्हणतो तर अणुवस्तुमानांक म्हणतो. ओके, तर ह्या कन्सेप्टवर आपण लक्ष द्यायचं आहे फक्त. तुम्ही इथे पाहू शकता की कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14 अशी ही 3 आपल्याला नॅचरली कार्बनचे आयसोटोप्स म्हणजे कार्बनचे समस्थानिके आपल्याला निसर्गतः पाहायला मिळतात. ओके, हे कार्बन 11, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 हे आपल्याला पाहायला जरी मिळाले तरी पण त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या ही आपल्याला समान असलेली पाहायला मिळते. प्रोटॉनची संख्या समान असते म्हणूनच आपण त्याला आवर्त सारणीमध्ये ज्यावेळेस आपण अरेंजमेंट करतो त्यामुळे हा युनिक नंबर असल्यामुळे या म्हणजे एखाद्या अणुअंकाचा जो नंबर आहे तो अणुअंक इतर कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून हा युनिक नंबर असल्यामुळे याच आधारावर आपल्याला मोस्लेनी ही आवर्त सारणी तयार केलेली पाहायला मिळते. म्हणून त्याचा प्रोटॉन जे आहेत हे तिन्ही समस्थानिकांमध्ये समान असतात. म्हणजेच काय, मग आपण समस्थानिकांची डेफिनेशन पाहिली होती. काय डेफिनेशन आहे समस्थानिकांची. समस्थानिकांची डेफिनेशन अशी आहे की त्याच्यामध्ये जो अणुअंक आहे, अणुअंक हा काय असतो समान असतो. अणुअंक समान असतो परंतु अणु वस्तुमानांक जो असतो तो कसा असतो, अणुवस्तुमानांक भिन्न असतो. अणुवस्तुमानांक भिन्न. तुम्ही इथे पाहू शकता अणुअंक समान आहे, अणुवस्तुमानांक भिन्न आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. आता जो कार्बन 12 आहे त्या कार्बन 12चा आपण जर विचार केला तर कार्बन 12मध्ये आपल्याला हे 98.9% एवढं त्याचं आढळ आपल्याला पूर्ण निसर्गतः पाहायला मिळतं. म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला कार्बन 12ची उपलब्धता असलेली पाहायला मिळते. न्यूट्रॉनची संख्या किती 6 आहे. न्यूट्रॉन इथे 7 आहे आणि इथे न्यूट्रॉन 8 आहे. न्यूट्रॉनची संख्या बदलली म्हणून यांची टोटल तिथे येते की 6 आणि 8 किती झाली 14 म्हणून C14 आपण त्याला म्हणतो. 6 आणि 7 किती झाले 13 म्हणून इथे C13 म्हणतो आणि 6 आणि 6 12 म्हणून याला C12 म्हणतो. ओके, सो अणुवस्तुमानांक त्याच्याप्रमाणे त्यांची समस्थानिके आपल्याला पाहायला मिळतात. अणुवस्तुमानांक कसे आहेत भिन्न आहेत आणि अणुअंक कसे आहेत तर समान आहेत. हे 6 आपण पाहिले. ओके, तर हे आपण आयसोटोप्सबद्दल विचार केला. जो C12 आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मोस्ट कॉमन आहे. तो निसर्गतः आपल्याला आढळतो. म्हणजे वनस्पतींमध्ये किंवा प्राणी मात्रांमध्ये किंवा सूक्ष्मजीवांमध्ये देखील त्याचा आढळ आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा C12 आहे हा स्टेबल असलेला पाहायला मिळतो. स्टेबल, त्याच्यामध्ये कोणतीही अनस्टॅबिलिटी नसते. त्याचनंतर त्याची पुढची प्रॉपर्टी म्हणजे कोणती, ती नॉट रेडिओ ॲक्टिव्ह. जी काही किरणोत्सारिता ही प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे, तो याच्यामध्ये आढळत नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये हा देखील कॉमन आहे परंतु C12 एवढा कॉमन नाही कारण त्याचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं की 1.1% एवढंच आहे. हा देखील स्टेबल असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा देखील नॉट रेडिओ ॲक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर जर पुढचं आपण बघितलं C14 हे समस्थानिक किंवा आयसोटोप कार्बनचं पाहिलं तर त्याच्यामध्ये रेअर त्याचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. आढळ कसं आहे रेअर आहे, हे अनस्टेबल आहे आणि रेडिओ ॲक्टिव्ह आहे. म्हणजेच काय, किरणोत्सारिता त्याची एक गुणधर्म आहे, त्याची प्रॉपर्टी आहे, ही आपल्याला पाहायला मिळते. म्हणून याचा वापर आपण कुठे करतो तर जी काही कार्बन डेटिंग पद्धत आहे, कार्बन डेटिंग कशासाठी वापरतो आपण, कार्बन डेटिंग तर पुरातत्वीय खात्यामध्ये जे काही वस्तूंचं वयोमान पद्धती वगैरे आपल्याला वापरायची असते, काढायची असते. म्हणजे एखाद्या वस्तूचं खूप मिलियन्स इयरमध्ये वगैरे याप्रमाणे जर एखाद्या वस्तूचं वय शोधायचं असेल, त्याचं आयुष्य शोधायचं असेल तर आपण कार्बन डेटिंग ही पद्धत वापरतो आणि त्यासाठी C14 हे उपयुक्त ठरतं. हे याचं उपयोग आहे. त्याच्यानंतर C12 हा तर कॉमन आहे, सगळ्याकडे आपल्याला तो सापडतो. पूर्ण जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि C13 जे आहे याचा उपयोग आपल्याला मेडिसिनल यूज देखील पाहायला मिळतो. मेडिसिनल आहे
मेडिसिनल त्याचा यूज आपल्याला पाहायला मिळतो. सो अशा पद्धतीने ही कार्बनची समस्थानके आहेत, हे आपण आधी पाहिलेलं आहे, पण एकदा रिव्हिजन किंवा तुम्हाला लक्षात यावं या पद्धतीने मी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो आपण बघूयात नेक्स्ट. इथे तुम्ही पाहताय की जो काही कार्बनचं अस्तित्व आहे एकूणच वातावरणामध्ये किंवा जीवावरणामध्ये किंवा जलावरणामध्ये, ते कशा पद्धतीने आहे त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. कशा पद्धतीने हे जे ॲटमॉस्फेरिक कार्बन आहे ते आपल्याला अस्तित्वात असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये ॲडिशन कशी होते, जे काही व्होल्कॅनोज आहेत त्याच्या थ्रू आपल्याला कार्बन ॲड झालेलं पाहायला मिळतो कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये. त्यानंतर कंबशन ऑफ फॉसिल फ्युएल्स, म्हणजे काही गाड्या असतील, इंडस्ट्रीज असतील किंवा इतर डोमेस्टिक पद्धतीने देखील आपण इथे पाहू शकता. तर याच्या पद्धतीने देखील कंबशन ऑफ फॉसिल फ्युएल्स याच्याने कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये आपल्याला कार्बनचं प्रमाण हे वातावरणामध्ये वाढलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर कार्बनचा यूज देखील आपल्याला पाहायला मिळतो. कुठे यूज पाहायला मिळेल तर फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये देखील आपल्याला कार्बनचा यूज झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर जे ऑर्गॅनिक डिकम्पोजिशन आहे, ॲनिमल वेस्ट, डेड ॲनिमल्स आणि प्लांट्स वगैरे, तर याच्यामध्ये देखील आपल्याला कार्बनचं डिकम्पोजिशन होतं आणि कार्बन पुन्हा एकदा वातावरणात मिसळला जातो. आणि त्या मिसळलेल्या कार्बनला जेव्हा हीट आणि प्रेशरमध्ये एक्सेस हीट आणि एक्सेस प्रेशर जेव्हा सहन करावं लागतं, त्याच्यानंतर त्याचं रूपांतर हे आपल्याला कोलमध्ये झालेलं पाहायला मिळतं. मग कोलमध्ये झालेलं रूपांतर हे आपल्याला पीठ, कोल आणि ऑइल अशा फॉर्ममध्ये देखील मिळेल, नॅचरल गॅसमध्ये देखील मिळेल. त्यामुळे आपल्याला हे फॉसिल फ्युएल्स हे मिळतात. म्हणजे ना त्या फॉसिल फ्युएल्स म्हणजेच आपल्याला जे पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत ते देखील आपल्याला याच पद्धतीने मिळतात. म्हणजे खूप मिलियन ऑफ इयर्स त्यामध्ये जावं लागतात आणि ही प्रक्रिया पार पडते, त्याच्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजेच जे तुम्हाला उत्सर्जन कार्बनचं निसर्गात होतं तेच पुन्हा एकदा आपल्याला इथे पाहायला मिळतं. म्हणून आपण कार्बन सायकल समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बेटर लक्षात येतील. आता तुम्ही इथे पाहताय स्क्रीनवर, तुम्हाला इथे 3 पद्धती म्हणजे 5 पद्धतीमुळे आपल्याला काय म्हणता येईल की कार्बन हा अस्तित्वामध्ये आहे. कसा अस्तित्वात आहे, कुठे कुठे, कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये ते आपण बघू. तर कार्बन डायऑक्साईड हा ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो. ओके, हे एक पहिलं आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये कार्बन अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येईल की समुद्रामध्ये देखील आपल्याला जे काही प्लँक्टॉन्स वगैरे आहेत, तर हे किंवा नीलहरित शैवाल आहेत किंवा सायनोबॅक्टेरियाज आहेत, हे देखील फोटोसिंथेसिस करतात आणि फोटोसिंथेसिस करत असताना त्यांना कार्बन डायऑक्साईडची गरज लागते. म्हणून समुद्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड हा स्टोर्ड असतो, स्टोर्ड फॉर्ममध्ये असलेला पाहायला मिळतो. मग कार्बन डायऑक्साईड घेतात. आता सायनोबॅक्टेरिया जर विचार केला तर पृथ्वीवर असं म्हटलं जातं, काही थेरीज आहेत की सायनोबॅक्टेरिया हे पहिले ऑर्गॅनिझम्स आहेत की त्यांनी ऑक्सिजनची निर्मिती केली आणि त्याच्यातून आपल्याला पाहता येईल की ऑक्सिजन पूर्ण पृथ्वीवर निर्माण झालेला आहे. ओके, तर ह्या पद्धतीमुळे आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं आढळ जो आहे तो समुद्रामध्ये देखील पाहायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर कुठे पाहता येईल तर जे काही आपण डोमेस्टिक आपलं यूज आहे, त्याच्यानंतर काही फॉसिल फ्युएल्सचं बर्निंग आहे, त्याच्यानंतर कार वगैरे व्हेइकल्स असतील, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन असेल, या सगळ्या गोष्टींमधून देखील कंबशन होत असतं आणि त्या कंबशनमधून कार्बन डायऑक्साईड हे वातावरणामध्ये पुन्हा एकदा जात असतं. ओके, त्याच्यानंतर जे काही डेट्रिटस फूड चेन आहेत, म्हणजेच काय की एखादी ऑर्गॅनिझम्स, समजा प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत आणि त्यानंतर ते जेव्हा मृत पावतात तेव्हा त्याच्यावर सूक्ष्मजीव देखील त्याचं अपघटन करतात आणि अपघटन केल्यानंतर ते पुन्हा एकदा कार्बनचं जे प्रमाण आहे ते आपल्याला निसर्गात किंवा ते अपघटन केल्यानंतर निसर्गात ते रिलीज केलं जातं, हे देखील आपल्याला पाहता येईल. म्हणजे ही चौथी पद्धत आपल्याला पाहता येते. ओके, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी म्हणजेच काय की वनस्पती ज्या आहेत ते फोटोसिंथेसिससाठी देखील कार्बनचा काय करत असतात, वापर करत असतात कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये आणि त्यानंतर त्यांच्या उत्सर्जनातून आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो. त्यामुळे गिव्ह आणि टेक याची जी पद्धत आहे, या एकूणच पद्धतीला आपण काय म्हणतो तर कार्बन सायकल असं म्हणतो, कार्बन सायकल असं म्हणतो. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं की कशा पद्धतीने, आता सुरुवातीला आपण बघितलं की कार्बन जो ऑर्गॅनिक सेडिमेंट्स आहेत, काही कॅल्शियस सेडिमेंट आहेत, तर ते देखील कॅल्शियम कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समुद्रामध्ये जे काही प्रवाळ वगैरे असतात, तर हे काय वापरतात तर कोरल्स आपण ज्यांना म्हणतो, तर ते जेव्हा मृत पावतात तेव्हा मृत पावल्यानंतर त्यांचं कॅल्शियम कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये असलेलं शेल जे आहे ते ॲज इट इज तिथे राहतं आणि ते राहिल्यानंतर त्याच्यावर आणखी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कोरल्स त्यांची वाढ झालेली पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर ते
अशीच झालेली वाढ, त्यानंतर त्यांचं झालेले मृत्यू, अशा प्रमाणामध्ये आपल्याला कोरल रीफ पूर्ण तयार झालेली पाहायला मिळते. आणि कोरल रीफने तयार पूर्ण आपल्याला आयलँड्स किंवा एखादा बेट देखील तयार झालेलं समुद्रामध्ये पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचे बेट जे तयार झालेलं आहे ते भारतामध्ये कुठे तयार झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ॲटॉल पद्धतीने ते तयार झालेलं आहे. आणि एक हिंट म्हणून तुम्हाला सांगतो की ती एक केंद्रशासित प्रदेश देखील आहे आपल्या भारताच्या हद्दीमध्ये येणारं, त्यामुळे ते देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर कशा पद्धतीने ते तयार झाले ते सांगायचं आहे. सो कॅल्शियम कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये देखील आपल्याला इथे कार्बन हा अस्तित्वात असलेला पाहायला मिळतो. ओके, सो लाईमस्टोन तयार होतात किंवा या सगळ्या गोष्टी, कार्बनचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. कशाप्रकारे एक्झर्शन होतं, त्यानंतर मानवाच्या ज्या श्वसन प्रक्रिया आहेत त्याच्यातून देखील आपल्याला कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो, ऑक्सिजन घेतला जातो. आणि मानवामध्ये 18% कार्बन तर आहेच. म्हणजे एकूणच जर बघितलं आपण तर कार्बनचं हे सगळं काही देवाणघेवाण आहे. याला एकूण आपण काय म्हणतो, कार्बन चक्र असं म्हणतो. कार्बन चक्र. तर हे कार्बनचं चक्र आहे. हे कार्बनचं चक्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कशा पद्धतीने गिव्ह अँड टेक आहे. या स्क्रीनवर तुम्ही जर पूर्णपणे ही व्यवस्थितपणे बघितली स्लाईड तर तुम्हाला लक्षात येईल. ओके, त्यानंतर पुढे आपण बघू कार्बनचं. आपण पिरियोडिक टेबलचा अभ्यास केला आहे. पिरियोडिक टेबलमध्ये आपण पाहिलेलं आहे हा दुसऱ्या आवर्तनामध्ये आहे कार्बन, बरोबर. तर दुसऱ्या आवर्तनामध्ये असलेला पाहायला मिळतो. ते लक्षात ठेवायचं कोणत्या आवर्तनात आहे. कार्बनच्या बाबतीमध्ये खालील विधानांचा विचार करा असं जर तुम्हाला प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये तिसऱ्या आवर्तनात, चौथ्या आवर्तनात असं म्हटलं तर ते चुकीचं असेल, कारण कार्बन हा दुसऱ्या आवर्तनामध्ये आहे. त्यानंतर अणुअंक 6 आहे, अणुवस्तुमानांक 12. हे म्हणा आपलं पाठ झालं असेल पूर्ण, कारण एवढा आपण कार्बनचा सध्या विचार करतोय. ओके, अणुअंक 6 आहे आणि अणुवस्तुमानांक किती आहे तर 12 आहे. त्यानंतर अष्टक पूर्ण करण्यासाठी कार्बनला 4 इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणजेच कार्बनच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 4 एवढे इलेक्ट्रॉन्स असतात. 4 म्हणजे त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी आणखी कितीची आवश्यकता आहे तर 4ची आवश्यकता आहे. म्हणून 4 ही काय आहे त्याची व्हॅलन्सी आहे. ओके, 4 ही त्याची व्हॅलन्सी आहे म्हणजे संयुजा आहे. ओके, आणि ही जी संयोजक किंवा त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी किंवा स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी तो इतरांबरोबर कोणत्या बंधाने बांधला जातो, तो कोव्हॅलंट बॉन्ड, सहसंयुज बंध याने तो बांधला जातो. तर सहसंयुज बंध म्हणजे काय की पार्टनरशिप असते. याच्यामध्ये काय असतं की तो शेअरिंग असते. म्हणजे तुम्ही कार्बनचे जर 2ची कार्बनची गरज आहे तर दुसऱ्या 2 बरोबर तुम्ही काय करू शकता, बॉन्ड करून तुम्ही काय करता, तुमच्या 2 इलेक्ट्रॉनची तुमची गरज आहे ती भागवली जाते. अशा पद्धतीने सहसंयुज बंधाचा वापर करून कार्बन काय करतं, इतर इलेक्ट्रॉन्स आपले शेअरिंगमध्ये घेतो, म्हणजे पार्टनरशिप करतो. आणि इतर कोणत्याही मूलद्रव्याबरोबर जर आपण हायड्रोजनचा विचार केला, हायड्रोकार्बनचा विचार केला तर आपल्याला कार्बन हा हायड्रोजनबरोबर काय करतो, भागीदारी करताना दिसतो किंवा त्याच्याबरोबर पार्टनरशिप करताना दिसतो. आणि जी काही शेअरिंग होते त्याच्यातून सहसंयुज बंध तयार होतो. आणि दुसरा एक कोणता बॉन्डची टाईप तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तर आयनिक बॉन्ड. आयनिक बॉन्डमध्ये काय होतं तर कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन हा पूर्णतः दिला जातो. ओके, म्हणजे सोडियम क्लोराईड याचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं की सोडियम आणि क्लोराईड याच्यामध्ये कसं इलेक्ट्रॉनचं देवाणघेवाण होत असते. ओके, तर कंप्लीट ट्रान्सफर होते. आणि दुसरा आपण पाहिला तो म्हणजे कोणता तर शेअरिंग होते, म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, त्याच्यानंतर कार्बनबद्दल अतिरिक्त माहिती जर आपण घ्यायची झाली तर काय, त्या पर्यायी नाव काय आहे, ते कर्ब किंवा प्रांगार असं जे म्हणतो आपण. त्यानंतर अपरूपक आहेत त्याची, ॲलोट्रोप काय आहेत, हिरा आणि ग्रॅफाईट. हे निसर्गात आपल्याला हिरा आणि ग्रॅफाईट असलेलं पाहायला मिळतात. त्यानंतर फुलरिन्स किंवा ग्राफिन किंवा कार्बन नॅनो ट्यूब्स वगैरे जे आहेत ते काय आहेत, आर्टिफिशियल आहेत. ओके, आणि हे आपल्याला काय आहे तर नॅचरल असलेली पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर पारदर्शक हिरा ऑब्वियस आहे, काळा स्फटिक ग्राफाईट आहे. त्यानंतर त्याचं जे अणुभार आहे ते 12 ग्रॅम पर मोल एवढं आहे. इथे जे आपण पाहू शकतो स्क्रीनवर की कार्बनचं जे आवर्त सारणीमधलं स्थान आहे ते आपण पाहिलेलं आहे, दुसऱ्या आवर्तनामध्ये असलेलं दिसतंय. ओके, गण कितवा आहे तर 14वा गण, आवर्तन दुसरं आणि 14 गण, 14 लक्षात ठेवायचं, दुसरं आवर्तन 14वा गण, म्हणजे परीक्षेत आलं तर आपलं काय मार्क्स जायला नको. ओके, श्रेणी काय अधातू आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे आपण इथे बघितलं कशा प्रकारे इलेक्ट्रॉन्सचं स्वरूपण इथे आहे 4 2 4 याप्रमाणे बघितलं. आणि 4ची गरज आहे अष्टक पूर्ण करण्यासाठी, म्हणून 4 ही त्याची
संयुजा आहे, व्हॅलन्सी आहे. ओके, सो हे आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन कार्बनबद्दलची. त्यानंतर कार्बन हा क्रिस्टलाईन आणि ॲमॉर्फस या स्वरूपामध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो. क्रिस्टलाईन म्हणजे स्फटिक स्वरूप आणि ॲमॉर्फस म्हणजे अस्फटिक स्वरूप याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो डायमंड, ग्रॅफाईट हे आपण बघितलं की नॅचरल आहेत हे कार्बनचं अपरूप, आणि दुसरं फुलरिन्स, कार्बन नॅनोट्यूब्स आणि ग्राफिन हे आपल्याला आर्टिफिशियल किंवा लॅबोरेटरीजमध्ये तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. सो अशा पद्धतीचे ही अपरूप आहेत आणि या अपरूपांबद्दलची आपली माहिती इथे आपण पाहिली. त्याच्यानंतर ॲमॉर्फस हे आपण इतर आपण पुढे बघूच, पण सध्या आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की क्रिस्टलाईन आणि ॲमॉर्फस याचा आपण विचार करता आपल्याला या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, कारण मागच्या परीक्षेमध्ये आपल्याला क्रिस्टलाईनवर प्रश्न विचारून झालेला आहे. ओके, सो आपण बघून घेऊ की क्रिस्टलाईन सॉलिड म्हणजे काय आणि ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण पुढे कार्बनच्या गोष्टींना जाऊ, कारण कोणताही कन्सेप्ट हा तिथे सुटता कामा नये. सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणं ही माझी जबाबदारी आहे, आणि तुम्ही हे लेक्चर पाहत असताना तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाव्यात यासाठी देखील तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. सो क्रिस्टलाईन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड हे दोन गोष्टी आपण इथे बघणार आहोत. तर यांची जी डिफरन्स आहे, बेसिक डिफरन्स, तो इथे पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर. इथे तुम्हाला एक प्रॉपर अरेंजमेंट दिसते. ओके, सगळी एकदम प्रॉपर अरेंजमेंट दिसते. म्हणजेच काय की याच्यामध्ये ही एक रेग्युलर अरेंजमेंट असलेली पाहायला मिळते किंवा ऑर्डर्ड अरेंजमेंट असलेली पाहायला मिळते. अशा पद्धतीची अरेंजमेंट ज्यावेळेस तुम्हाला अणूंची दिसते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो तर क्रिस्टलाईन सॉलिड. क्रिस्टलाईन सॉलिडमध्ये अशा प्रकारची अरेंजमेंट असलेली पाहायला मिळते. त्याला आपण ट्रू सॉलिड असं देखील म्हणतो. ट्रू सॉलिड म्हणजे हे खऱ्या अर्थाने सॉलिड्स आहेत, स्थायू आहेत असं देखील म्हटलं जातं. ओके, पण ॲमॉर्फसच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रॉपर अशी ऑर्डर्ड किंवा रेग्युलर अशी कोणतीही अरेंजमेंट पाहायला मिळत नाही. ही इरेग्युलर अरेंजमेंट पाहायला मिळते. तर अशा पद्धतीची अरेंजमेंट जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तो ॲमॉर्फस सॉलिड असेल. त्याला सुडो सॉलिड असं देखील म्हणतात. म्हणजेच हे खोटे किंवा फसवे सॉलिड्स आहेत. हे खऱ्या अर्थाने इम्परफेक्ट असं म्हणू शकतो आपण, शब्द वापरू त्याला. इम्परफेक्ट सॉलिड्स असलेले पाहायला मिळतात, आणि यांना काय म्हणू आपण ट्रू सॉलिड्स किंवा परफेक्ट सॉलिड्स. कोण? क्रिस्टलाईन सॉलिड्सला. ओके, अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रश्नामध्ये आलं, हे प्रश्न विचारलं देखील आहे आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे, तुम्ही बघू शकता 21-22चा पेपर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर्ड प्रॉपर फॉर्ममध्ये किंवा रेग्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला क्रिस्टलाईन सॉलिड्सची पाहायला मिळते, आणि ॲमॉर्फस सॉलिडची ही तुम्हाला इरेग्युलर फॉर्ममध्ये असलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल इथे की प्लेन, सेंटर आणि ॲक्सिस ऑफ सिमेट्री असते. त्याची एक प्रॉपर सिमेट्री असते, एक मध्ये ॲक्सिस असतो, आणि सिमेट्री म्हणजे काय की दोन्ही बाजू सारख्या, त्याच्या दोन्ही बाजू सारख्या असलेल्या पाहायला मिळतात. जर आपण इथे प्रॉपर पाहिलं तर तुम्हाला ही बाजू आणि ही बाजू सारखी पाहायला मिळेल. परंतु जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला ही बाजू सारखी दिसते का? नाही, कारण त्यांची ऑर्डरच पूर्णतः चुकीची असलेली पाहायला मिळते. ओके, सो कोणतीही सिमेट्री नसते आणि इथे तुम्हाला सिमेट्री असलेली पाहायला मिळेल. त्यानंतर ॲनिस्ट्रॉपिक आणि आयसोस्ट्रॉपिक हे तुम्हाला मी पुढच्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन करतो. या प्रॉपर्टीज फक्त एवढं लक्षात ठेवा की ॲनआयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिकमध्ये काय होतं की डायरेक्शन इंडिपेंडंट आहे. कोणत्याही बाजूने जर तुम्ही प्रॉपर्टीज, ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांचा विचार केला तर त्या सारख्या येतात, म्हणून सेम म्हणून आयसोट्रॉपिक हे डायरेक्शन इंडिपेंडंट आहेत. कोणत्याही डायरेक्शनने बघा ते सारख्याच असणार. त्यानंतर जर इथे बघितलं तर डायरेक्शन डिपेंडंट म्हणजे काही सिलेक्टिव्ह डायरेक्शन्स आहेत, त्या डायरेक्शनला प्रॉपर्टी सेम असतील. इतर डायरेक्शननी जर त्या प्रॉपर्टी पाहायला गेलो तर ते सेम असणार नाही. त्याला अनआयसोट्रॉपिक असं म्हणतात. अनआयसोट्रॉपिक म्हणजे काय की सेम नसणारे, ॲन लागले पुढे. ओके, याच्या विरुद्धार्थी, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. ॲनआयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक ह्या प्रॉपर्टीज असतात. ॲनआयसोट्रॉपिक कोणाच्या? क्रिस्टलाईनच्या. आयसोट्रॉपिक कोणाच्या? ॲमॉर्फसच्या. काय प्रॉपर्टी आहे पुढच्या स्लाईडमध्ये मी एक्सप्लेन करतो. त्यानंतर शार्प मेल्टिंग पॉईंट याचं असतं आणि याचं डिफ्यूज मेल्टिंग पॉईंट. शार्प मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय की त्याची जी रेंज असते ती रेंज म्हणजे काय, मेल्ट व्हायला सुरू झाल्याचा क्षण आणि पूर्णतः मेल्ट झाल्याचा क्षण, ह्या दोनमधलं जे काही टेम्परेचर असेल ते टेम्परेचर कसं असेल तर लेस दॅन काय असेल 5 डिग्री सेंटीग्रेड. ओके, सो लेस दॅन 5 डिग्री सेंटीग्रेड आपल्याला असलेलं पाहायला मिळेल. परंतु डिफ्यूज मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हा जो 5पेक्षा जास्त, एक सेकंड, 5पेक्षा जास्त आपल्याला इथे मेल्टिंग पॉईंटमधलं जी रेंज आहे ती आपल्याला पाहायला मिळते. ओके, सो अशा पद्धतीने मेल्टिंग पॉईंट त्याचा डिफरंट असतात, आणि ती रेंज देखील आपल्याला किती मोठी आणि किती कमी याच्यानुसार देखील आपल्याला क्रिस्टलाईन की ॲमॉर्फस हा आपल्याला डिफरन्स कळतो. त्याच्यानंतर हार्ड अँड रिजिड आणि सॉफ्ट
बरोबर आहे, कारण याची तुम्ही इथे बघितलं असेल तर हे मूलद्रव्य हार्ड असेल तुलनेने याच्या, कारण याची अरेंजमेंट चुकीची आहे आणि हा ठिसूळ असण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून सॉफ्ट असेल आणि हार्ड अँड रिजिड असेल. त्यानंतर क्रिस्टल सिस्टीम त्याची असेल, ऑब्वियस आहे क्रिस्टलाइन आहे म्हणून क्रिस्टल सिस्टीम स्फटिकी रूपामध्ये असेल, याच्यामध्ये नसणार आहे. त्यानंतर कटिंग विथ नाईफ दे गिव्ह शार्प अँड स्मूथ एजेस, म्हणजे तुम्ही जर नाईफने कट केलं तर ते तुम्हाला शार्प अँड स्मूथ एजेस देतील, पण याच्यामध्ये तसं होईल का, नाही, का, कारण इरेग्युलर शेप्स आहेत, त्यामुळे इरेग्युलर त्याला आपल्याला, त्याचबरोबर हे सॉफ्ट आहेत म्हणून देखील आपल्याला शार्प आणि स्मूथ एजेस मिळणार नाहीत. ओके, सो रबर, प्लास्टिक, ग्लास, त्यानंतर क्वार्ट्स आणि डायमंड हे याचे एक्झाम्पल असणार आहेत, त्यामुळे एक्झाम्पल देखील लक्षात असू द्यात. ठीक आहे, नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला आणखी बेटर वेने सांगतो की तुम्ही ज्यावेळेस पाहिलं, आपण इथे क्रिस्टलाइन सॉलिडचा विचार करतोय, रेग्युलर अरेंजमेंट आहे, इथे इरेग्युलर अरेंजमेंट असणार आहे. लॉंग ऑर्डर इन अरेंजमेंट, लॉंग आहे पूर्ण पद्धतीने, ॲमॉर्फसमध्ये जरी असली तरी ती शॉर्ट असेल, आणि पुढे आपण बघतोय की कशी आहे, पुढे ती इरेग्युलर असलेली पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर ते ट्रू सॉलिड आणि सुडो सॉलिड याच्याबद्दल आपण बघितलं. सुपर कूल्ड लिक्विड आहेत ते, जर त्यांना सुपर कूल्ड केलं तर ते लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला स्थायू फॉर्ममध्ये जातात, परंतु त्यांना जर उष्णता दिली तर ते लिक्विड फॉर्ममध्ये जातील. अशा पद्धतीने ॲमॉर्फस सॉलिड असलेले पाहायला मिळतात. फेक प्रॉपर्टीज आहेत, त्यांच्यात अरेंजमेंट नाही, नो लॉंग ऑर्डर आहे, इम्परफेक्ट सॉलिड म्हणजे सुडो सॉलिड, हे तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं. शार्प मेल्टिंग पॉईंट देखील तुम्हाला सांगितलं की समजा एक उदाहरण घेतलं तुम्ही, तर हे मेल्टिंग पॉईंट त्याचा जर 800ला तो सुरू होतो आहे मेल्ट व्हायला, तर तो 805पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये पूर्णतः मेल्ट होईल, म्हणजेच शार्प मेल्टिंग पॉईंट तो, ती जी रेंज असणार आहे ही 5पेक्षा कमी असणार आहे. ओके, कमी असणार, आणि याच्यामध्ये ॲमॉर्फस सॉलिडमध्ये ती रेंज आहे ती 5 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कशी असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजेच तुम्ही बघितलं इथे रेंज कितीची आहे, ही 200ची रेंज आहे, म्हणजे 5पेक्षा जास्त झाली, म्हणजे रेंज कशी आहे, डिफ्युज्ड आहे. त्याच्यामध्ये शार्प मेल्टिंग पॉईंट रेंज आहे का, तर नाही. 5पेक्षा कमी असेल तर शार्प, आणि 5पेक्षा जास्त असेल ही रेंज तर मेल्टिंग पॉईंट कसा आहे, तो डिफ्यूज आहे किंवा शार्प नसलेला असेल. ओके, तर हा देखील ऑप्शन होता आपल्याला MPSCने विचारलेल्या प्रश्नामध्ये, शार्प मेल्टिंग पॉईंट आणि रेंज मेल्टिंग पॉईंटच्या संदर्भामध्ये. ओके, आता अनआयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक नेचरमध्ये तुम्हाला ही एक्सप्लेन करायची होती. अनआयसोट्रॉपिक, आता समजा जर या उदाहरण घेतलं तुम्ही, अनआयसोट्रॉपिकमध्ये हे समजा अशा पद्धतीने जे अणू आहेत किंवा त्याच्यामधले स्पेसिंग आहे हे आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रॉपर आयसोट्रॉपिक फॉर्ममध्ये तुम्ही कोणत्याही अँगलने विचार केलात तर तुम्हाला काय मिळते, जे सेमच प्रॉपर्टी पाहायला मिळते, सेम प्रॉपर्टी पाहायला मिळते. कोणतीही, म्हणजे काय की रेझिस्टिव्हिटी असेल तर या डायरेक्शनने तुम्ही आलात तरी तुम्हाला ती समजा 1 युनिट असेल तर तेवढीच मिळेल, या डायरेक्शनने आलात तरीसुद्धा तुम्हाला तीच मिळेल, या डायरेक्शनने गेलात तरी तुम्हाला ती 1च युनिट मिळेल. म्हणजे कोणत्याही डायरेक्शनने तुम्ही जर रेझिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर चेक केलात तर तुम्हाला सेमच आढळेल. कशामध्ये, तर आयसोट्रॉपिक नेचरमध्ये. ओके, आणि अनआयसोट्रॉपिकमध्ये काय आढळेल की तुम्हाला जर तुम्ही या अँगलने जर बघितलं तर तुम्हाला इथे एकच पार्टिकल लागते, बाकी सगळी स्पेस रिकामी आहे. इकडून जर गेलं तर तुम्हाला 3 पार्टिकल लागत आहेत. ऑब्वियस आहे, त्यामुळे रेझिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटीवर फरक पडणार, कारण रेझिस्टन्स इथे जास्त राहील, इथे कमी राहील. मग जर तुम्ही जी डायरेक्शन डिपेंडेंट असल्यामुळं काय होईल, ही चेंज होईल, वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये चेंज असलेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच्यामध्ये तसं होईल का, कोणत्याही डायरेक्शनने केलं तरी सेमच दिसेल, म्हणून ही आयसोट्रॉपिक असतात आणि हे अनआयसोट्रॉपिक असतात. तुम्हाला हे फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं, रेझिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे ह्या सेम आढळतात, म्हणून त्याला आयसोट्रॉपिक म्हणतो. आणि इथे सेम आढळत नाहीत, कोणत्याही डायरेक्शनने गेलं तर वेगवेगळे आढळतात, म्हणून त्याला अनआयसोट्रॉपिक आपण पाहता येतं. ही आपल्याला डिफरन्स क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिडमधला बेसिक असणार आहे. ओके, त्यानंतर अपरूपता म्हणजेच काय की ॲलोट्रॉप्स हे काय आपण सुरुवातीला पाहिलं तर रासायनिक स्वरूप समान आणि भौतिक स्वरूप विभिन्न असलेलं, म्हणजेच काय की अपरूपता, म्हणजे अपरूप किंवा अपरूपे म्हणजेच ॲलोट्रॉप्स हे आपल्याला कार्बनचे पाहायचे आहेत. तर कार्बन याचा जर विचार केला आपल्याला तर आपल्याला क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस हे बेसिक 2 त्याच्यामध्ये टाईप पडतात. ते आपण दोन्ही टाईप आपण आत्ताच एक्सप्लेन केलेत आणि ते कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्या देखील पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जर नॅचरली आपण बघितलं तर डायमंड आणि ग्रॅफाईट हे आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर 2 आणखी आपल्याला आढळतात, ते म्हणजे कोणतं, तर ग्राफिन आणि दुसरं कोणतं तर त्याच्यामध्ये फुलरिन्स. ठीक आहे,
ग्राफिन्स आणि फुलरिन्स हे आपल्याला दोन आणखी आढळतात. तर त्याच्यामध्ये हे लॅबमध्ये तयार केलेत किंवा आर्टिफिशियल जे तुम्हाला मागाशी सांगितलं, आणि हे दोन जे आहेत हे नॅचरली आपल्याला आढळतात. ओके, नॅचरली आपल्याला आढळलेले पाहायला मिळतात. त्यानंतर ॲमॉर्फसमध्ये जर आपण त्याचं सब कॅटेगरायझेशन केलं तर आपल्याला कोल, चारकोल आणि लंप ब्लॅक या पद्धतीने त्याचे टाईप्स पडतात. कोलचे पुन्हा कोक म्हणजे कोलचं रूपांतर कोकमध्ये केलं जातं थोड्याफार प्रमाणामध्ये. याच्यामधून कोलला शुद्ध फॉर्ममध्ये आणतं आणि हे प्रॉपर इंधन म्हणून त्याला कोकला आपण वापरतो. या म्हणजे काही प्रक्रिया करून आपल्याला कोलमधून कोकमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. त्यानंतर त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू वाढते आणि कॅलरिफिक व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढं ते चांगलं इंधन असं समजलं जातं. त्यानंतर गॅस कार्बन, त्याचबरोबर चारकोलचं आपल्याला दोन सब टाईप्स आहेत. ते म्हणजे कोणते? प्लांट चारकोल आणि ॲनिमल चारकोल. प्लांट चारकोलमध्ये पुन्हा दोन म्हणजे कोणते? वूड चारकोल आणि शुगर चारकोल. त्याचबरोबर ॲनिमल चारकोलचे दोन कोणते? बोन चारकोल आणि ब्लड चारकोल. तर हे कोलचे आपल्याला प्रकार असलेले पाहायला मिळतात. ओके, कार्बनचे आपल्याला प्रकार असलेले पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये कोल, चारकोलचे आपल्याला प्रकार इथे बघितले. लंप ब्लॅक हे देखील आपण पाहिलं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता, हा जो कोक आहे, कोलचं रूपांतर कोकमध्ये झाल्यानंतर त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू वाढली आणि त्याची इंधन म्हणून त्याची क्षमता वाढलेली पाहायला मिळते. इथे तुम्ही पाहू शकता शुगर चारकोल. शुगर चारकोल म्हणजेच काय की प्लांट चारकोलचा तो प्रकार आहे शुगर चारकोल. आणि शुगर चारकोलमध्ये आपण इथे बघू शकतो की ज्यावेळेस सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 शुगरमध्ये ॲड केलं जाईल तेव्हा ते डिहायड्रेशनची प्रक्रिया पार पाडतं, म्हणजे त्याच्यातून पाण्याचं प्रमाण कमी करून जातं आणि त्यानंतर उरलेलं जे काही ब्लॅक स्वरूपाचं जी प्रेसिपिटेशन असेल, PPT असेल, ती PPT तुम्हाला कोणती पाहायला मिळते? तर ब्लॅक अशा पद्धतीने शुगरची पाहायला मिळते. म्हणजेच डिहायड्रेशनची प्रक्रिया होते आणि सल्फ्युरिक ॲसिड हे डिहायड्रेशनचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतं म्हणून त्यात ॲड केलं जातं आणि त्यातून तुम्हाला शुगर चारकोल मिळतं. हे तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर वूड चारकोल हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. काही ठिकाणी इस्त्री करणारे जे काही लॉन्ड्रीज वगैरे असतात त्या लॉन्ड्रीजमध्ये देखील इस्त्रीमध्ये हे चारकोल वापरले जातात, जिथे कोळशावर इस्त्री केली जाते. पण अलीकडे इलेक्ट्रिसिटीचा वापर करणारे जास्त आपल्याला पाहायला मिळतात. परंतु काही ठिकाणी आपल्याला या कोलचा देखील वूड चारकोलचा वापर केलेला पाहायला मिळतो. बोन चारकोल हे हाडांचा चुरा वगैरे याच्यापासून तयार केलेले असतात. त्यानंतर ब्लड चारकोल हे रक्तापासून आपल्याला इथे कोल तयार झालेला पाहायला मिळतो. जीवाश्म वगैरे याच्या पद्धतीने आपण विचार करू शकता. त्यानंतर हे दोन टाईप आणि लंप ब्लॅक, त्याला काजळी असं देखील आपण म्हणतो लंप ब्लॅकला. तर ह्या पूर्णपणे या फ्रेमला लक्षात ठेवायचे आणि हे जे कॅटेगरायझेशन किंवा हे टाईप्स आहेत कार्बनचे, क्रिस्टलाइन, ॲमॉर्फसचे, क्रिस्टलाइनचे कोणते आणि ॲमॉर्फसचे कोणते हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण प्रत्येकाच्या काही ना काहीतरी प्रॉपर्टीज असलेल्या आपल्याला दिसतात आणि हे अपरूपक किंवा ॲलोट्रॅप्स आपल्याला निसर्गतः आढळतात. ते आपण इथे पाहिले. त्याच्यानंतर काही आपल्याला संयुग अवस्थेमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सो क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फसचं देखील आपण डिस्कशन व्यवस्थितपणे केलं आहे, ते देखील प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. ओके, पुढचा तुम्ही लक्षात घ्या की आपण पाहिलं की साखरेमधून डिहायड्रेशन होतं, पाण्याचं प्रमाण निघतं, त्यामुळे साखर कोळसा जो आहे, जो आपण इथे बघितला शुगर कोल इथे पण आपण पाहिला. तर हा जो शुगर कोल आहे हा शुद्ध स्वरूपाचा सगळ्यात आपल्याला पाहता येतो, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं कंटेंट कमी आहे म्हणून. ओके, सो कोळशाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, लाकडी कोळसा, प्राण्यांचा कोळसा, साखर कोळसा, हाडांचा कोळसा, जर म्हणजेच काय की बोन कोल, शुगर कोल, त्यानंतर ॲनिमल कोल आणि वूड कोल याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर सगळ्यात शुद्ध स्वरूपामध्ये तुम्हाला साखर कोळसा जो पाहायला मिळतो. कारण डिहायड्रेशन होते. डिहायड्रेशन करण्यासाठी काय वापरतो आपण? एक सेकंड, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड वापरतो आणि ह्या डिहायड्रेशनमुळे आपल्याला साखर कोळसा तयार झालेला पाहायला मिळतो. ओके, सो हा सर्वात शुद्ध प्रकार असलेला दिसतो. जसं आपण बघितलं की जे काही क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे जो क्रिस्टलाइन कार्बनचा फॉर्म आहे त्याच्यामधलं सगळ्यात निसर्गतः सापडणारा सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल, जो मानवजातीला ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांमध्ये सर्वात हार्डेस्ट कठीण असलेला जो पदार्थ आहे तो कोणता? हिरा आहे. ओके, तर त्याच्यामध्ये काय आहे की हिरा कर्नाटक आणि मध्य प्रदेश या ठिकाणी सापडतो. हिऱ्यामध्ये कार्बनचा प्रत्येक अणू शेजारील 4 कार्बनच्या अणूंशी सहसंयोजी बंधाने बांधलेला असतो, म्हणून त्याला चारला काय म्हणतो आपण? टेट्रा म्हणतो. ओके, टेट्रा आणि सहसंयोजी बंधाने बांधले म्हणून टेट्रा व्हॅलन्स, त्याची व्हॅलन्सी किती? 4 आहे, म्हणून टेट्रा व्हॅलंट असं देखील त्याला आपण
म्हणतो. ओके, हिऱ्याला काय टेट्राव्हॅलंट असं देखील म्हणतो, हे लक्षात ठेवायचं आहे. टेट्राव्हॅलंट असं देखील म्हणतो. तर हा टणक असतो. याचे गुणधर्म काय आहेत, तर गुणधर्म असे, सर्वात जास्त कठीण हे आपल्याला माहीत आहे. याची घनता लक्षात ठेवायची. जर प्रश्न आला तुम्हाला हिऱ्याची घनता किती असते, तर ती आपल्याला लक्षात ठेवायची 3.5 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर, म्हणजेच 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब एवढी त्याची काय डेन्सिटी असते, घनता असते. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे, पाठ करायचं आहे. आणि कार्बनची जर आपण घनता पाहिली तर कार्बनची घनता किती आहे, तर ती 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबच्या आसपास असेल. तर त्यापेक्षा जास्त घनता ही कोणाची आहे, तर हिऱ्याची असते. म्हणून कार्बनपासून जरी तो तयार होत असला, कार्बनचा जरी अपरूप असला, तरीसुद्धा त्याची घनता जास्त असते, म्हणून तो खूप हार्डेस्ट मटेरियल असलेला पाहायला मिळतो. विद्युत दुर्वाहक आहे, इथे म्हटले त्यांनी की बॅड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. आपण इथे पाहिलं की 4 कार्बन अणूंशी तो सहसंयोज बंधाने बांधला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स राहतील का, कारण 4ही इलेक्ट्रॉन त्याचे एंगेज झाले दुसऱ्या अणूंबरोबर. मग त्याच्यामध्ये कोणतेही फ्री इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळे तो आपल्याला काय आढळतो, दुर्वाहक आढळतो. जर फ्री इलेक्ट्रॉन्स असते तर इलेक्ट्रिसिटी वाहिली असती, म्हणजेच तो गुड कंडक्टर झाला असता. परंतु इथे ते फ्री इलेक्ट्रॉन नसल्यामुळे बॅड कंडक्टर आपल्याला पाहायला मिळतो. हिऱ्यावर आम्ल आम्लारी यांचा काही परिणाम होत नाही. म्हणजे ॲसिड असो बेस असो, त्याचा कोणताही परिणाम हिऱ्यावर होताना दिसत नाही. हिरा कोणत्याही द्रावकात विरघळत नाही. ओके, म्हणून तो युनिक आहे आणि त्याची व्हॅल्यू देखील त्याच प्रमाणामध्ये पाहिली जाते. पुढचा जो आहे तो ग्राफाईट. ग्राफाईटमध्ये आपण इतर 3 कार्बनसोबत षटकोनांमध्ये बांधलेला असतो आणि ग्राफाईटचे स्फटिक ग्राफीनच्या अनेक स्तरांनी बनलेले असतात. हे आपल्याला ग्राफाईटचे अनेक स्फटिक ग्राफीनच्या स्तरांनी बनलेले असतात आणि तो 3 कार्बनसोबत षटकोनामध्ये बांधलेला असतो. आता इथे 3 कार्बनसोबत बांधलेला आहे, म्हणजे त्याच्यात एक फ्री इलेक्ट्रॉन असणार आणि फ्री इलेक्ट्रॉन एक जरी असला तरी पण तो काय करेल, इलेक्ट्रिसिटी वाहण्यासाठी मदत करेल. म्हणून विद्युत सुवाहक असतात. हे आपण बघितलं. इथे काय दुर्वाहक का, कारण टेट्राव्हॅलंट 4चे 4 व्हॅलन्सी 4 असून 4चे 4 त्याचे बिझी होऊन जात आहेत, इथे आपल्याला दिसलं. ओके, आणि इथे काय दिसतंय 3 असतात आणि इथे आपल्याला विद्युत सुवाहक. म्हणजे कन्सेप्ट समजून घ्या, उगाचच पाठांतर किंवा घोकमपट्टी व्हायला नको. का विद्युत वाहक आहेत, का विद्युत दुर्वाहक आहेत, का इलेक्ट्रॉन्सचं आपल्याला इथे प्रमाण फ्री स्वरूपामध्ये मिळतं, काहीमध्ये बांधलं जातं, ते देखील लक्षात असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर त्याचे जर गुणधर्म आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की ग्राफाईट हे काळे, गुळगुळीत, मऊ आणि ठिसूळ असते. ओके, हे हिरा कसा आहे, कठीण आहे. त्यानंतर ग्राफाईटची घनता 1 ते 2.3, म्हणजे हिऱ्याची आपली 3-3.5 ग्रॅम आहे, बरोबर, प्रति सेंटीमीटर क्यूब. त्याचबरोबर इथे किती 1 ते म्हणजे 2च्या आसपास ॲव्हरेज जर आपण विचार केला तर ग्राफाईटची घनता आहे आणि 3.5 कोणाची आहे, ते हिऱ्याची आहे. त्यानंतर ग्राफाईट बहुतांश द्रावकांमध्ये विरघळत नाही. ओके, विरघळत नाही बहुतांश द्रावकांमध्ये, म्हणजे काही द्रावकांमध्ये सिलेक्टिव्ह विरघळू शकतं. हा कोणत्याही द्रावकामध्ये विरघळत नाही. ओके, त्याच्यानंतर फुलरिन हा एक आर्टिफिशियल अपरूप आहे कार्बनचा आणि त्याला बकी बॉल असं देखील म्हटलं जातं, कारण त्याचं स्वरूप जे आहे ते आपल्याला कसं, तर एखाद्या बॉलसारखं असलेलं पाहायला मिळतं. ते आपण पुढे बघू. त्यानंतर हे बकमिन्स्टर फुलरिन देखील म्हणतात याला. फुलरिन हे असं लिहिलं जातं, हे लक्षात ठेवा, कारण जर पेपरमध्ये आला इंग्लिश शब्द झाला आणि तर तुम्हाला ते लक्षात असायला पाहिजे. फुलरिनचा जो शोध आहे तो सर हेरॉल्ड डब्ल्यू क्रोटा, त्यानंतर अमेरिकेचे रिचर्ड स्मॅली, नंतर रॉबर्ट एफ कर्ल यांनी लावला होता. या तिघांची नावं लक्षात असायला पाहिजेत, कारण फुलरिनचा शोध कोणी लावला किंवा या तिघांची नावं देतील प्रश्नामध्ये आणि तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणत्या कार्बनच्या अपरूपाचा शोध लावलेला आहे. तर हे तिघांना का लक्षात ठेवायचे, कारण यांना नोबेल पारितोषिक देखील दिलेलं आहे. म्हणजे या सगळ्या डिझाईन तयार केल्यामुळे 1996 त्यांना नोबेल पारितोषिक देखील मिळालेलं आहे. ओके, सो हे षटकोनांचा म्हणजे कार्बनचा C60 हा आपल्याला इथे कार्बनचा अणू वापरलेला पाहायला मिळतो आणि तो पिंजऱ्यासारखा एकत्र करून त्याला एक बॉलसारखं स्वरूप दिलं जातं. म्हणून त्याला जे काही अमेरिकन आर्किटेक्ट आहेत आर बकमिन्स्टर फुलर यांच्यानंतर C60 रेणूला बकमिन्स्टर फुलरिन किंवा सोप्या भाषेमध्ये बकी बॉल असं म्हटलं जातं. म्हणजे यांच्या नावावरून बकमिन्स्टर फुलर यांच्या नावावरून हे नाव दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो याचे पण यूज आहेत काही याच्यामध्ये विज्ञान, वास्तुशास्त्र, अभियांत्रिकी या सगळ्यामध्ये आपल्याला फुलरिनचा वापर देखील केलेला पाहायला मिळतो. सो लक्षात काय ठेवायचं आहे, ही तिघांची नावं कोणी शोध लावला, त्यांना पारितोषिक दिलं आहे, नोबेल पारितोषिक, त्यामुळे इम्पॉर्टंट. C60 याला नाव कोणाचं दिलं आहे, तर यांचं फुलरिन हे नाव दिलं आहे कोणी, तर या तिघांनी नाव दिलं आणि कोणाचं दिलं तर
मिन्स्टर फुलर यांचं नाव दिलेलं आहे. सो हे एवढं इम्पॉर्टंट आहे ग्राफाईटच्या बाबतीमध्ये या प्रॉपर्टीज आणि हिऱ्याच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेल्या प्रॉपर्टीज. त्यानंतर कसा टेट्राव्हॅलंट आणि इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्यानंतर विद्युत वाहकता कशी ॲम्पर्ड होते ते देखील आपण बघितलं आहे. ओके, सो नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघितलं की जी काही त्याची रचना आहे कोणती, तर हिऱ्याची रचना, ग्राफाईटची रचना, फुलरिन आणि त्यानंतर ग्राफिन हे तुम्हाला नॅनो ट्यूब्स देखील आहे, कार्बन नॅनो ट्यूब्स ही ग्राफिनपासूनच बनली जाते. तर अशा पद्धतीने देखील तुम्हाला लक्षात ठेवता येईल. हे जे हिऱ्याचं स्वरूप आहे, हिऱ्याचं स्वरूप हे तुम्हाला टेट्राहायड्रल स्वरूपाचं आहे. म्हणजे तुम्हाला एक 2022मध्ये प्रश्न देखील विचारला आहे MPSCने की हिऱ्याचं जी रचना आहे ती कशा पद्धतीची आहे. तो आपण प्रश्न देखील बघू पुढे. तर हिऱ्याची रचना कशी टेट्राहायड्रल या स्वरूपाची आहे. म्हणजेच तुम्हाला कार्बनचा जो प्रत्येक अणू आहे तो कार्बनचा प्रत्येक अणू इतर 4 कार्बनबरोबर अटॅच झालेला पाहायला मिळतो. इथे तुम्ही इथे जर कार्बनचा अणू पकडला तर इथे एक कार्बनला अटॅच झाला, इकडे एक कार्बनला अटॅच झाला, इकडे एक कार्बनला अटॅच झाला आणि मागच्या बाजूला एक कार्बनला अटॅच झालेला पाहायला मिळेल. सो एक अणू इतर 4 जणांना अटॅच झाला म्हणून टेट्राहायड्रल आपण याला स्वरूप म्हणतो. ओके, त्याच्यानंतर फुलरिन याला बकीबॉल आपण आत्ताच बघितलं. बॉल म्हणजे बॉलसारखं दिसते, ते स्पेरिकल आहे. ओके, स्पेरिकल फॉर्ममध्ये याची रचना आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की फुलरिनची रचना कशी आहे, तर स्पेरिकल आहे. हिऱ्याची रचना कशी आहे, तर टेट्राहायड्रल आहे. ओके, त्याच्यानंतर ग्राफाईटची रचना आपल्याला जर विचारली तर ग्राफाईटची रचना देखील इम्पॉर्टंट आहे, ट्रायगोनल प्लेनर या स्वरूपामध्ये. आणि तुम्ही इथे बघू शकता षटकोनी स्वरूपामध्ये इथे ग्राफिनचे काही रचना आपल्याला ग्राफाईटमध्ये पाहायला मिळते. सो असे लेयर असतात, अशा पद्धतीने लेयर. आणि हे 2 लेयर जे आहेत ते अतिशय एका वीक फोर्सने अटॅच असतात. एक वीक फोर्स असतो, वीक फोर्स कोणता, तर व्हॅन डर वॉल्सचा एक वीक फोर्स असतो आणि त्या वीक फोर्सने हे काय केलेलं असतं तर अटॅच केलेले असतात हे 2 लेयर. ओके, तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला ग्राफाईटचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. हे ग्राफिनचं स्ट्रक्चर आहे. ग्राफिनचं स्ट्रक्चर सिम्पल आहे. ठीक आहे, तर ह्याला आपण नॅनो ट्यूब्स असं देखील म्हणतो, कार्बन नॅनो ट्यूब्स. याचे देखील खूप मेडिसिनल यूज देखील आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो अशा पद्धतीचे स्ट्रक्चर आहेत. टेट्राहायड्रल, नंतर स्पेरिकल, ट्रायगोनल, प्लेनर आणि त्यानंतर ग्राफिनचं सिम्पल आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. हे तुम्हाला स्लाईड यासाठी दाखवले की स्ट्रक्चर आपण ज्यांना बोलतो खरं, पण ते कसं आहे, टेट्राहायड्रल कसं आहे, 4 इतर अणूंना ते कनेक्ट होतं आहे आणि त्याच्यानंतर त्याची क्लिष्ट अशी एक रचना तयार होते, ही आपण इथे पाहू शकता. तर ही पूर्ण झालेली रचना हिऱ्याची असते. म्हणून हिरा एवढा डेन्स आणि जास्त घनता आणि जास्त डेन्स असलेला किंवा टणक पदार्थ असलेला पाहायला मिळतं. ओके, पुढे बघूयात. इथे तुम्ही बघू शकता जो फुलरिन आहे ते स्पेरिकल तुम्हाला सांगितलं स्ट्रक्चर त्याचं. सिंगल प्लेनर आहे ग्राफिन आणि नॅनो ट्यूब देखील सिंगल प्लेनर, म्हणजे ग्राफिनपासूनच नॅनो ट्यूब बनवली जाते. ती अशी एक सर्क्युलर फॉर्ममध्ये असते म्हणून त्याला आपण ग्राफिनच्याच स्वरूपामध्ये असते. तिला फक्त सर्क्युलर केलं की ती नॅनो ट्यूब म्हणतो त्याला आपण. त्यानंतर डायमंड जो आहे टेट्राहायड्रलच्या या स्वरूपामध्ये आहे. हे इथं आपण बघितलं टेट्राहायड्रल. ओके, त्यानंतर पुढे ग्राफाईट हा ट्रायगोनल प्लेनर स्वरूपाचा आहे आणि हे कसे अटॅच आहेत, एका वीक वॅन वॉल फोर्सने अटॅच असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो ग्राफाईटबद्दल पण विचार केला आपण. यांची कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे सुवाहकता, जी विजेची सुवाहकता आहे, विद्युत सुवाहकता आहे, ती कशी आहे ग्राफाईटमध्ये? येस आहे. का? कारण 3 कार्बन एंगेज आहेत, 1 इलेक्ट्रॉन आपल्याला फ्री असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी इथून वाहताना आपल्याला दिसते. इथे इलेक्ट्रिसिटी वाहताना दिसते. हिऱ्यामध्ये ते वाहील का? नाही. कारण का? इलेक्ट्रॉन्स फ्री नाही आहेत. फुलरिनमध्ये नाही, सिंगल ग्राफिनमध्ये देखील आपल्याला नाही पाहायला मिळत. त्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी, उष्णतेची वाहकता कशी आहे? लो आहे. डायमंडमध्ये हाय आहे, फुलरिनमध्ये हाय आणि ग्राफिनमध्ये हाय. ओके, तर तुम्ही पाहू शकता फरक. त्यानंतर तुम्हाला अपिअरन्स डार्क ग्रे, कलरलेस हिरा ऑब्वियस आहे. जर तो इम्प्युअर फॉर्ममध्ये असेल तर कलर्ड असेल. त्यानंतर ब्लॅक सॉलिड फुलरिन असेल. त्यानंतर हा पण ग्राफिन ब्लॅकच स्वरूपाचा, कारण कार्बनचीच अपरूपं आपल्याला असलेली पाहायला मिळतात. यूज काय आहेत त्यांचे ते देखील तुम्ही इथे बघून घ्या. LCDमध्ये जीन ड्रग कॅरियर्स, याच्यामध्ये मी म्हटलं की तुम्हाला हे मेडिसिनल यूजमध्ये देखील वापरता येतं. ज्वेलरी किंवा ड्रिलिंगमध्ये ऑब्वियस आहे. मोठ्या हार्ड एकदम मटेरियलची ड्रिलिंग वगैरे करायची असेल तर हार्ड पदार्थ पाहिजे, म्हणजेच डायमंड वापरला जातो. आणि ग्राफाईटचं पेन्सिल लीड किंवा लिब्रिकंट म्हणून देखील, वंगण म्हणून देखील त्याचा वापर केलेला पाहायला मिळतो. सो अशा पद्धतीने या दोन्ही स्लाईडवर तुम्हाला मी जी काही नॅचरल पद्धतीची जी अपरूपं आहेत ती देखील समजावली.
नॅचरल पद्धतीची त्याचबरोबर आर्टिफिशियल पद्धतीची जी काही लॅबमध्ये वगैरे तयार करता येण्याजोगी आहेत अशी देखील अपरूप कार्बनची समजवलेली आहेत. त्यांचे स्ट्रक्चर, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, त्यानंतर त्यांचा अपीरन्स, त्यांच्या स्पेशल प्रॉपर्टीज देखील बघून घ्या आणि युसेज. ओके, त्यांचं यूज कशा प्रकारे आहे ते देखील आपण पाहिलेलं आहे. ओके, हे झालं कार्बनबद्दल सगळ्या गोष्टी आपण आता डिस्कस केल्या. आता कार्बन याच्यापासून जो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे कोणता, तर कोल. ॲमॉर्फसमधला कोल हा सगळ्यात महत्त्वाचा. तर तो कोल कसा तयार होतो त्याच्याबद्दलची ही प्रक्रिया. ओके, तर मिलियन इयर्स तुम्ही इथे पाहू शकता, वाचू शकता. मिलियन इयर्स ago, a dead plant matter fell into swampy water. Over time, a thick layer of dead plants lay decaying at the bottom of the swamp. म्हणजे कोणतेही, म्हणजे तुम्ही या पद्धतीने स्वॅम्प पाहू शकता. वनस्पती आहेत प्रकारचे, हे पाण्यामध्ये गेल्यानंतर एक डिके होत जातात. खूप वर्षानुवर्षे त्याच्यामध्ये आणखी आपण डिकम्पोजिशन होत जातं आणि त्याच्यावर आणखी लेयर्स तयार होत जातात. सेडिमेंट्स वगैरे, रॉक्स आणि याचा साठत जातं प्रमाण. आणि तुम्ही जर 100 ते 400 मिलियन इयर्स अगो जर सिच्युएशन बघितली तर ही जी वनस्पती आहेत, हे जे प्लांट्स आहेत हे दाबले जाणार. आणि जर आजची परिस्थिती बघितली त्याच्यावर वेगवेगळे थर्स, जे सेडिमेंट, रॉक्स वगैरे या पद्धतीने आपल्याला आलेले पाहायला मिळतात. मग एवढ्या वर्ष एवढ्या खाली असलेले हे जे काही स्वॅम्प आणि वनस्पती वगैरे सगळे आहेत, हे काय होतात की त्यांच्यावर प्रेशर कसा असतो, तर प्रेशर हाय असेल, ऑब्वियस आहे. प्रेशर हाय असेल, त्यानंतर हीट पण कशी असेल, तिथे हीट पण हाय असेल. ओके, हीट हाय असेल, प्रेशर हाय असेल आणि त्याच्यामुळे त्याचं रूपांतर हे आपल्याला कोलमध्ये झालेलं पाहायला मिळतं. ते डायरेक्ट कोलमध्ये होतं का, किंवा जो आपल्याला कोळसा ज्याची कॅलरिफिक व्हॅल्यू खूप जास्त आहे तो कोल आपल्याला डायरेक्ट मिळतो का, तर तो डायरेक्ट मिळत नाही. तर आपल्याला कसं आधी पीठ फॉर्ममध्ये मिळेल. पीठ म्हणजे काय, थोडंसं एकदम तुम्ही असं लक्षात घ्या की जो पीठ नावाचा कोळसा आहे तो कसा तयार होतो, तर तो असं एक चिखल, पण खूप दाट असलेलं चिखल, म्हणजे तर त्याच्यामधून काही प्रमाणामध्ये पाणी काढून घेतलं की आपल्याला एकदम दाट असलेलं चिखल, ज्याच्यापासून आपण माठ वगैरे बनवतो, अशा पद्धतीचं चिखल लक्षात घ्या. तर त्या पद्धतीचा तो कोळसा असतो. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू खूप कमी असते. त्यामुळे पीठ हा कोळसा हा उत्तम दर्जाचा समजला जात नाही. ओके, तर त्याच्यानंतर काही वर्ष आणखी जर त्याच्यावर प्रेशर पडलं आणि त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण कमी झालं तर मग आपल्याला लिग्नाईट स्वरूपाचा कोळसा मिळतो. त्याच्यानंतर जर त्यातून आणखी पाण्याचं प्रमाण कमी आणि टणकता जास्त आणि त्याच्यावर खूप जास्त प्रेशर आणि खूप जास्त त्याच्यावर जर हीटचा प्रभाव झाला तर बिट्युमिनस नावाचा कोळसा मिळतो. आणि एक्सेस प्रेशर आणि एक्सेस हीट जर त्याच्यावर झाली तर त्याचं रूपांतर हे अँथ्रासाईट नावाच्या कोळशामध्ये होतं. आणि आपल्याला अँथ्रासाईट याच्यामध्ये 95% एवढं कोलचं प्रमाण आपल्याला आढळतं. म्हणजे बिट्युमिनस कोळसा याची कॅलरिफिक व्हॅल्यू आपल्याला अँथ्रासाईटपेक्षा कमी आढळते. पण अँथ्रासाईट हा सगळ्यात टॉप मोस्ट, म्हणजे त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू जास्त आहे, त्याचं प्रमाण देखील आपल्याला जास्त असलेलं पाहायला मिळतं. हे तुम्ही समजून घेऊ शकता. इथे जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते स्लाईडवर तुम्हाला दिसतंय. पीठ नावाचा कोळसा, हा जो कोळसा आहे तो नॉट अ कोल याला समजलं जातं, परंतु असं जाड पद्धतीचा आपल्याला लगदा दिसतो आणि त्याच्यामध्ये ही कोळसा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पार्शली डिके झालेले असतात प्लांट मॅटर, स्वॅम्प, आणि ही लो हीट कंटेंट वगैरे असतं, खूप अलीकडच्या काळामधलं असतं. त्याच्यावर जर जास्त हीट आणि प्रेशर टाकलं आपण तर आपल्याला लिग्नाईट स्वरूपाचा ब्राऊन कोल मिळेल. त्याच्यावर आणखी हीट आणि प्रेशर टाकलं तर बिट्युमिनस आणि सॉफ्ट कोल ज्याला आपण म्हणतो, ह्याची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला, ह्याच्यामध्ये जे कोलचं प्रमाण आहे ती अप्रॉक्सिमेटली आपल्याला 70 to 90% मिळतं. म्हणजे अँथ्रासाईटमध्ये 90+ म्हणजे 95च्या अराऊंड आपल्याला कोलचं प्रमाण देखील पाहायला मिळतं. सो अँथ्रासाईट हा सगळ्यात हार्ड कोल आहे आणि हायली डिझायरेबल फ्युअल बिकॉज इट्स हाय हीट कंटेंट अँड लो सल्फर. जेवढा सल्फर त्याच्यामध्ये कमी असेल तेवढा काय असेल तो कोळसा चांगला असेल, कारण ह्याच्यामध्ये धुराचं प्रमाण खूप जास्त असतं. कोळसा म्हणजे सल्फरचं प्रमाण जर जास्त असेल तर. सो अँथ्रासाईट कोळसा सगळ्यात महत्त्वाचा, जो ज्याच्यामध्ये कंटेंट एकदम हाय असतं. बिट्युमिनसमध्ये आपल्याला किती कंटेंट पाहायला मिळेल तर 70 to 90 या प्रमाणामध्ये. इथे जर आपण बघितलं तर 60 to 70च्या प्रमाणात, आणि इथे 40 च्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल. हे रेंज असतात आणि इथे 90+ आपल्याला अँथ्रासाईटमध्ये. सो म्हणून अँथ्रासाईट कोळसा हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि खूप जास्त त्याची व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळते. ओके, सो इथे तुम्ही बघू शकता, जॉग्रफीच्या दृष्टीने जर प्रश्न आला तुम्हाला तर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोळशाचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं, जे कोणकोणत्या मायनिंग सेंटर्स आहेत इंडियामधले ते देखील तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. राणीगंज इथे तुम्हाला दिसते, इथे त्यानंतर झरिया, ईस्ट बोकारो,
वेस्ट बोकारो, सिंगरौली अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसत आहेत इथे हे जास्त प्रमाणात आपल्याला एकवटलेले पाहायला मिळत आहेत. ओके, सो या सगळ्या काही ज्या सेंटर्स आहेत, मायनिंग सेंटर्स आहेत, त्याच्यामध्ये कोळशाची निर्मिती आपल्याला झालेली, दगडी कोळशाची निर्मिती झालेली पाहायला मिळते. आणि त्याचे हे आपण काय पाहिले तर त्याचे स्वरूप आहेत, कशा पद्धतीने ज्यांची हीट कंटेंटप्रमाणे त्यांची व्हॅल्यू कशी बदलली जाते ते देखील आपण पाहिलेलं आहे. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोलचा आपण आत्ताच बघितलं की कशा स्वरूपामध्ये पीठ असेल, लिग्नाईट असेल. ओके, ह्याची जर तुम्ही लक्षात ठेवा झालं तर ABLP हे लक्षात ठेवा. ABLP म्हणजेच अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाईट आणि पीठ इथून या पद्धतीने कमी होत जातं असं लक्षात ठेवा. ABLP किंवा ॲबिलिपी असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ABLP हे सोपं आहे लक्षात ठेवायला. ओके, कोलचं स्वरूप आपल्याला जर सॉलिडमध्ये असेल तर त्याला कोक म्हणतो आपण, कारण कोकमध्ये त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू वाढलेली असते आणि हा आपल्याला आयर्न आणि अदर मेटल्सचं ज्यावेळेस आपण हे करतो तेव्हा कोक वापरतो. या सॉलिड फॉर्ममध्ये असलेला कोल आहे. लिक्विड फॉर्ममध्ये असलेला कोल कोणता तर कोल टार. याचा वापर कशासाठी करतो आपण, डायज, ड्रग्स, परफ्यूम वगैरे या करण्यासाठी कोल टारचा वापर करतात. त्यानंतर गॅस फॉर्ममधला कोल गॅस हा आहे. कोल गॅस जो तयार करतो याच्यामध्ये मिथेन, हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड याचं प्रमाण असतं आणि याला यूज ॲज फ्युअल इन इंडस्ट्रीज वापरला जातो. सो कोल जर तुम्हाला म्हटलं की स्थायूमध्येच असतो फक्त असं नाही, लिक्विड फॉर्ममध्ये देखील मिळेल आणि गॅस फॉर्ममध्ये देखील तुम्हाला मिळताना दिसतो. ओके, तर हे आपण जर बघितलं इथे तर कोकचं जे मी तुम्हाला उदाहरण दिलं की स्थायू फॉर्ममधलं, तर तो सच्छिद्र आणि काळा पदार्थ आहे. कार्बनचं शुद्ध रूप आपल्याला पाहायला मिळतं. मी तुम्हाला अलीकडेच म्हटलं की कोलचं कोकमध्ये ज्यावेळेस रूपांतर होतं त्यावेळेस आपल्याला त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू खूप जास्त असते, हीट कंटेंट खूप जास्त असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो शुद्ध स्वरूपातलं कार्बनचं रूप असलेलं पाहायला मिळतं. पोलाद निर्मितीमध्ये कोकचा खूप वापर करतात, कारण धातू निष्कर्षणासाठी म्हणजे संयुक्त अवस्थेमधून त्याला धातू मिळवण्यासाठी आपण ही निष्कर्षण पद्धती हे आपल्या देखील रासायनिक जे आपण वर्गीकरण पाहिलं त्याच्यामध्ये हे पाहिलेलं आहे. सो तो व्हिडिओ पण बघून घ्या, तुम्हाला एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल हे समजून जाईल. ओके, पोलाद निर्मितीमध्ये कोकचा वापर करतात. त्यानंतर पुढे कोल टार किंवा डांबर याला असं म्हणतो आपण. हे डांबर आहे. डांबर हा काळा घट्ट द्रव आहे. जवळपास 200 विविध पदार्थांपासून डांबर बनवतात आणि रंगारी, लेप, औषधं, सुवासिका यासारखे प्लास्टिक इत्यादीसाठी याचा वापर होतो. तसेच डांबर गोळी, नॅप्थॅलिनचे बॉल्स बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. हे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला दिसेल. कोल गॅस जसं मी म्हटलं हायड्रोजन, मिथेन आणि कार्बन मोनॉक्साईड याचं एकत्रित आपल्याला काय करता येतं, कोल गॅस म्हणून याला संबोधलं जातं. हे कोलचं कोकमध्ये रूपांतर करतेवेळी कोल गॅस तयार होते. ज्यावेळेस कोल असतं ते कोलचं रूपांतर कोकमध्ये होत असतं तेव्हा आपल्याला कोल गॅस मिळते. त्यामुळे ही कोल गॅसचं जे काय म्हणू शकतो आपण की कंटेंट जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. लक्षात ठेवा, हायड्रोजन, मिथेन आणि कार्बन मोनॉक्साईड. जसं आपल्याला इतर प्रोड्युसर गॅस किंवा वॉटर गॅसबद्दल विचारलं जातं तर त्याप्रमाणे कोल गॅसबद्दल देखील विचारलं जाईल आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये हायड्रोजन, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड आणि इतर काही ऑप्शन्स असतील. सो आपण लक्षात ठेवायचं आहे, हे मार्क करायचं आहे. त्यानंतर कोल गॅसचा वापर रस्त्यावरील दिवे, स्ट्रीट लाईटनिंगसाठी लंडनमध्ये 1910 असेल हे आय गेस, हे तुम्हाला करेक्ट करून सांगतो. तर नंतर न्यूयॉर्कमध्ये 1820 साली वापरलेलं आहे. ओके, तर हे इम्पॉर्टंट नाही, आपल्याला इम्पॉर्टंट कोल गॅसमध्ये फक्त एवढं टॉपिक असणार आहे. त्यानंतर पेट्रोलियम शुद्धीकरण. आता तुम्हाला हे पाहिलं की हायड्रोकार्बन्सच फॉर्म आहे, हायड्रो आणि कार्बन त्याचं स्वरूप असतं. पेट्रोलियम शुद्धीकरण म्हणजे काय की जो काही क्रूड ऑइल आपल्याला मिळेल त्या क्रूड ऑइलचं रूपांतर वेगवेगळ्या घटकांमध्ये म्हणजे जसं की पेट्रोलियम गॅस, डिझेल, तेल, पॅराफिन यासारख्या सगळ्या पदार्थांमध्ये करणं म्हणजेच तेल शुद्धीकरण होय. ओके, सो यांना आपण एकत्रितपणे काय म्हणतो तर पेट्रोकेमिकल्स म्हणतो. पेट्रोकेमिकल्स तुम्हाला जर म्हटलं तर हे सगळे येतात त्यामध्ये, पेट्रोल, नॅफ्ता, पॅराफिन, डिझेल, फ्युएल ऑइल, त्यानंतर ल्युब्रिकंट ऑइल, बिटुमिन. ओके, तर या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवायचं आहे. ह्याचं जे मिळवण्याच्या पद्धती आहेत ते कशा आहेत तर प्रभाजी उध्वपातन म्हणजेच फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जातं आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन हे देखील आपण रासायनिक वर्गीकरणामध्ये पाहिलेलं आहे. ऊर्ध्वपातन पद्धतीसारखीच आहे, परंतु याच्यामध्ये ऊर्ध्वपातनमध्ये आपण काय करतो तर पाण्याचं जनरल त्याला हीट देतो आणि त्याच्यातून त्याचं कंडेन्सेशन करून आपल्याला शुद्ध पाणी वेगळं करतो आणि आपल्याला जे काही
इम्प्युरिटीज आहेत ते वेगळ्या केल्या जातात त्याच्यापासून. ओके, सो फ्रॅक्शनलमध्ये काय करतात की एक दोनपेक्षा अधिक पदार्थ वेगळे करता येतात. मग इथे आपण बघितलं पेट्रोकेमिकल्समध्ये किती पदार्थ आहेत, वेगवेगळे आहेत. मग त्यांना वेगवेगळ्या फर्नेसच्या वेगवेगळ्या टेम्परेचरमध्ये त्यांना टाकलं जातं, जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला त्यांचं बायफर्केशन व्यवस्थितपणे करता येईल असं. ओके, तर खनिज तेलापासून पेट्रोल, नॅफ्था, केरोसिन हे डिझेल घटक हे वेगळे करता येतात. इथेनॉलचा उत्कलनांक 78 डिग्री सेल्सिअस आहे. फर्नेसमध्ये हे टाकलं जातं. त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या टेम्परेचरच्या रेंजेस आहेत, त्या टेम्परेचरला आपल्याला काय मिळतं ते बाय प्रोडक्ट मिळत जातं. ओके, सो शेवटी आपल्याला LPG गॅस देखील याच्यापासून मिळतं. पेट्रोल मिळतं, नॅफ्था, पॅराफिन, डिझेल, फ्युएल आणि नंतर लुब्रिकंट ऑइल देखील, जे वेगवेगळ्या वाहनांसाठी इंधन म्हणून किंवा फ्युएल म्हणून आपण त्याचा वापर करतो. सो पेट्रोल शुद्धीकरण म्हणजे काय, तर हे सगळ्या पदार्थांना क्रूड ऑइल पासून वेगळं करणं. आणि त्यासाठी कोणती पद्धत वापरतो, तर प्रभाजी ऊर्ध्वपातन म्हणजेच फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ही पद्धत आपण बघितली. वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्याला मिळत जातात. ओके, त्यानंतर कोल गॅस आपण अलीकडेच बघितली. हायड्रोजन, मिथेन आणि कार्बन मोनॉक्साईड याच्यापासून आपल्याला आणि इतर काही घटक असतात, पण ते खूपच कमी प्रमाणामध्ये, म्हणून कोल गॅस आपली तयार होते. त्यानंतर वॉटर गॅसवर खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. कधी कधी आपण N2 आणि H2 याच्यामध्ये कन्फ्युजन करतो. वॉटर गॅसमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो की इथे समजा वॉटर आहे, वॉटर म्हणजे काय H2O, आणि वॉटर गॅसचं जर आपल्याला फॉर्म्युला करायचा असेल तर कार्बन मोनॉक्साईड हा कॉन्स्टंट राहील, त्याच्यामध्ये H2 ॲड करायचा. इथे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, हा जो H2 आहे तो ॲड झाला इथे. हे तुम्हाला फक्त ट्रिक सांगते लक्षात ठेवण्यासाठी, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. ओके, आणि नंतर मग तुम्हाला जर प्रोड्युसर गॅस लक्षात ठेवायचे असेल तर ऑब्वियस आहे, वॉटर गॅसमध्ये H2 येतं बरोबर, तर प्रोड्युसर गॅसमध्ये N2 येणार आहे, म्हणजे CO+N2 म्हणजेच प्रोड्युसर गॅस आपण असं म्हणू. ओके, सो वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. हे फक्त तुम्हाला सांगितले वॉटर म्हणजे H2 आणि H2 इथे ॲड केला जातो कार्बन मोनॉक्साईड बरोबर, त्याला आपण वॉटर गॅस म्हणतो. आणि प्रोड्युसर गॅस हे CO+N2. ओके, ऑइल गॅस याच्यामध्ये सिम्पल हायड्रोकार्बन्स असतात, त्यानंतर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे कोण, तर त्याच्यामध्ये अल्केन असतात. ओके, अल्केन. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये कोण, तर अल्किन्स आणि अल्काइन्स. तर हे अनसॅच्युरेटेड आहेत, हे सॅच्युरेटेड का, कारण याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, आणि याच्यामध्ये का, तर डबल आणि ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे हे अनसॅच्युरेटेड. आणि हे अल्केन्स काय, सिंगल बॉन्ड असल्यामुळे कार्बन कार्बनमधलं सिंगल बॉन्ड, त्याच्यामुळे ते सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात. ओके, सो ऑइल गॅस अशा पद्धतीने तयार होते, आणि हे कोणकोणते घटक आहेत ते देखील आपण पाहिले. त्यानंतर नॅचरल गॅस याच्यामध्ये मेजरली आपल्याला मिथेन असलेलं पाहायला मिळतं. मिथेन, त्याला आपण मिथेन गॅस किंवा मार्श गॅस असं देखील म्हणतो, तर ते देखील लक्षात ठेवायचे. नॅचरल गॅस, मिथेन गॅस, मार्श गॅस. हे कोल गॅसचं तर आपल्याला लक्षात राहील. वॉटर आणि प्रोड्युसरची आता तुम्हाला ट्रिक सांगितली, आणि ऑइल गॅस याच्याबद्दलच्या पण गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. ओके, त्यानंतर आता पुढचे आपण प्रश्न बघू. आत्तापर्यंत जे काही आपण कार्बनचं डिस्कशन केलेलं आहे, कार्बनच्या जगाबद्दल, म्हणजेच कार्बनचे अपरूपं पाहिली आपण सुरुवातीला, कार्बनचे त्यानंतर समस्थानिके पाहिली, त्यांची ॲप्लिकेशन्स बघितले, त्यांचे फीचर्स आपण बघितले. त्यानंतर क्रिस्टलाईन आणि ॲमॉर्फस याच्यामधला डिफरन्स बघितला. ॲमॉर्फस आणि क्रिस्टलाईनचा डिफरन्स बघताना आपण ॲमॉर्फसचे परत टाईप कोल, चारकोलचे पुन्हा सब टाईप्स आपण बघितले, जसं की प्लांट चारकोल आणि ॲनिमल चारकोल. प्लांट चारकोलचे पुन्हा एकदा आपण टाईप्स बघितले, ते म्हणजे कोणते, तर शुगर आणि वूड. त्याच्यानंतर ॲनिमल चारकोलचे आपण पुन्हा सब टाईप बघितले, बोन आणि ब्लड अशा पद्धतीने. आणि नॅचरल आणि आर्टिफिशियल अशा पद्धतीचे आपण क्रिस्टलाईन स्वरूपाचे देखील ॲलोट्रॉप्स पाहिले, कोणाचे, कार्बनचे. तर हे सगळं बघितल्यानंतर आपण कोलमध्ये आलो. कोलची निर्मिती कशी होते ती पाहिली. त्याच्यानंतर कोल जे काही तयार होतात, लिग्नाईट, बिट्युमिनस आणि अँथ्रासाईट, त्यांचं कसं कोणतं शुद्ध स्वरूपाचं आहे, कोणत्या हाय कॅलरिफिक व्हॅल्यूजचं आहे, त्यांच्या कशी निर्मिती होते ती देखील आपण पाहिली. ओके, सो या सगळ्या पद्धतीने आपण कार्बनचं डिस्कशन केलेलं आहे. आता काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या ॲनालिसिसमधून देखील आणखी गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सो विविध प्रकारे कार्बनचे संयुगे आहेत. कोणकोणती कार्बनचे संयुगे आहेत, तर लिपिड्समध्ये कार्बन असतं का, तर हो. न्यूक्लिक ॲसिडमध्ये असतं का, तर हो. आणि कर्बोदकांमध्ये पण, कार्बोहायड्रेट्समध्ये देखील आपल्याला कार्बन असलेले पाहायला मिळतं, म्हणजे कार्बन कंपाऊंड. कार्बन संयुगे म्हणजे काय, तर कार्बन कंपाऊंड्स. ओके,
कार्बन कंपाऊंड्स आपल्याला पाहायला मिळतात. सो वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर मानवी शरीरामध्ये एकूण किती प्रमाणात कार्बनचं प्रमाण आहे? ओके, मानवी शरीरामध्ये सुरुवातीला तुम्ही डायग्राम पाहिली आपल्या लेक्चरच्या. जर आठवत नसेल तर थोडं मागे जाऊन बघा. तिथे आपण 18% काय केलं होतं, मार्क केलं होतं. 18% एवढं प्रमाण आणि ऑक्सिजनचं प्रमाण 65%च्या आसपास. ओके, सो कार्बनचं प्रमाण किती आहे मानवी शरीरामध्ये? 18 ते 19%. म्हणजे 18% आपण लक्षात ठेवायचं. रेंज 18 ते 19 लक्षात ठेवा. जर कधी 18.5 किंवा 19 जरी आलं तरी पण ते बरोबर असणार आहे. पुढे कार्बनबद्दल खाली कोणते विधान खरे आहे? हे खरे खोटे किंवा काय योग्य अयोग्य असेल त्याला लगेच हायलाईट करून घ्यायचं, अंडरलाईन करून घ्यायचं, कारण त्यात परत आपल्याला सोपा प्रश्न चुकायला नको. कर्बोदकांमध्ये मुख्य घटक हो आहे. सजीवांचा मुख्य घटक आहे कार्बन, तर असलंच पाहिजे. त्यानंतर कार्बन हा सेंद्रिय जीवनासाठी मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्सपैकी एक असलेला पाहायला मिळतो. सो यामध्ये देखील वरीलपैकी सर्व हे देखील स्टेटमेंट लक्षात ठेवायचे आहेत, कारण MPSCने जर तुम्हाला याबद्दल प्रश्न विचारला आणि तुमचं कन्फ्युजन जर झालं याच्यामध्ये तर होऊ नये परीक्षा हॉलमध्ये, म्हणून आपण ही खबरदारी घेतो आणि असे स्टेटमेंट डिस्कस करतो आहे. खालपैकी कोणता वनस्पतींसाठी कार्बनचा मुख्य स्रोत असलेला पाहायला मिळतो? ओके, सो जीवाश्म इंधन वनस्पतींसाठी. ओके, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा प्रमुख स्रोत असलेला पाहायला मिळतो. जीवाश्म इंधन जरी स्रोत असला कार्बनचा तरी तो वनस्पतींसाठी आपल्याला विचारलं आहे. सो वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात आणि त्याच्यापासून काय करतात तर ऑक्सिजनची निर्मिती आपल्याला केलेली पाहायला मिळते. सो प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये पाहता येतं. ओके, त्यानंतर पुढे खालीलपैकी कोणते घटक कार्बन चक्रात योगदान देतात? कार्बन चक्र आपण पाहिलं, त्याच्यामध्ये श्वसन याच्यामध्ये पाहतो आपण. इनहेल करून आपण काय घेतो, ऑक्सिजन घेतो आणि एक्झेल करून काय करतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर देतो. ओके, सो या प्रमाणामध्ये. त्यानंतर जीवाश्म इंधनं यातून पण आपल्याला कार्बन डायऑक्साईडची निर्मिती झालेली पाहायला मिळते. प्रकाश संश्लेषण याच्यामध्ये अपोजिट क्रिया होते की कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि ऑक्सिजन बाहेर टाकलं जातं. तर या तिन्ही याच्यामध्ये कार्बनचं आयदर इनटेक ऑर त्याच्यामध्ये गिव्ह अँड टेक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न की कोणते विधान कार्बन चक्राबाबत खरे आहे? योग्य विचारलं आहे. श्वसन, प्रकाश संश्लेषण हे कार्बन सायकलचे महत्त्वाचे भाग आहेत. हो आहेत, आपण आत्ताच बघितलं श्वसन आणि प्रकाश संश्लेषण आहेत. त्या श्वसन आणि प्रकाश संश्लेषण हे जलचक्राचे महत्त्वाचे भाग आहेत. तर नाही, जलचक्र म्हणजे काय की आपण बघतो की इव्हॅपोरेशन होतं, त्याचे ढग बनतात, ढग पुन्हा जाऊन त्याचं कंडेन्सेशन होतं, ढगांमधून पुन्हा पाऊस पडतो, पाऊस पडलेलं जे आहे ते पुन्हा एकदा समुद्राला येऊन मिळतं नद्याच्या स्वरूपामध्ये. हे पूर्ण चक्र तयार होतं, याला आपण जलचक्र म्हणतो. नायट्रोजनचं देखील तसंच आहे. जे नायट्रोजन चक्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला श्वसन आणि प्रकाश संश्लेषण याच्यात आपल्याला काय होत नाही, महत्त्वाचे घटक त्याचे नाही आहेत. ते फक्त कसले आहेत तर कार्बनचे आहेत. कार्बनचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. याद्वारे जरी तुम्ही बघितलं तरी लक्षात येईल. आपण डायग्राम दाखवून देखील ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सो ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. खालीपैकी कोणते संयुग कार्बन संयुगाचा प्रकार नाही? लिपिड्स असलेले पाहिलं आपण, न्यूक्लिक ॲसिड, कर्बोदके पाहिली. जीवनसत्व हे कार्बन संयुगाचा प्रकार नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. विटॅमिन्स हे काय आहेत, कार्बन संयुगाचा प्रकार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. पुढे खालीपैकी कोण कार्बनचा अपधर्मी नाही? ग्राफाइट आहे का? हो आहे. ग्राफिन आहे का? आहे. फुलरिन पण आपण पाहिला. त्यानंतर CNT पाहिलं. कार्बन नॅनो ट्यूब्स आपण त्या बघितल्या. त्याचबरोबर डायमंड आहे इथे, बरोबर, डायमंड देखील आहे. हिरा, हा हिरा पण आपल्याला काय नॅचरल आहे. ग्राफाइट पण आपण बघितला नॅचरल आहे. हे काय आहेत, आर्टिफिशियल लॅबमध्ये तयार केले, हे पण आर्टिफिशियल, हे पण आर्टिफिशियल. तरी हे सगळे अपरूप आहेत, अपधर्मी आहेत. मग याच्यापैकी कोण नाही विचारलं आहे, तर कोण नाही तर कोणताही नाही, अशा पद्धतीचं हे उत्तर असेल. सगळे असणार आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 कोणताही नाही हे याचं उत्तर असेल. हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंनी रचनेत आहे. तर राज्यसेवा 22चा प्रश्न आहे. तुम्ही पाहू शकता की टेट्राहायड्रल या स्वरूपामध्ये आहे. टेट्रा म्हणजे 4 आणि त्याचं स्वरूप जे आहे ते टेट्राहायड्रल स्वरूपाचं आपण पाहिलं. ती डायग्राम देखील तुम्हाला दाखवली इथे. टेट्राहायड्रल हे तुम्ही बघू शकता, डायमंड. आणि ते प्रश्न तेच विचारलं हिऱ्यामध्ये. रचना, कार्बनच्या इतर अणूंची रचना विचारले. ओके, सो हे देखील चांगला प्रश्न होता, परंतु आपल्याला याच्याबद्दल अभ्यास नसल्यामुळे मार्क्स देखील आपण तिथे लिक केलेले पाहायला मिळत आहेत. सो हे डिस्कशन ओव्हरऑल सगळ्या प्रश्नांचं आणि त्याच्याबरोबर या सगळ्या
माहितीचं आपल्यापर्यंत नक्की पोहोचलं असेल आणि एक चांगल्या उद्देशाने मी हे सगळं करतो आहे. सो आपला देखील प्रतिसाद त्याच पद्धतीने असावा अशी एक किमान अपेक्षा माझ्याकडून आहे. सो आजचं लेक्चर इथे संपतं आहे. आपण आपल्या चॅनलला नक्की भरभरून प्रेम द्या, आपल्या मित्रांना शेअर करा, काही पॉझिटिव्ह कमेंट करा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा आणि काही आपले टेलिग्राम चॅनल आहेत, या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करून उपयुक्त डाटा असेल तर नक्की जॉईन व्हा. अदरवाईज सिलेक्टिव्ह राहिलेलं कधीही चांगलं. सो आजचं लेक्चर इथे संपतं आहे. आपण पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.